सगळे हसताय ना, हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलं तुमचा आवडता कार्यक्रम. चला हवा येऊ द्या. पप्पी जे पप्पी जे पप्पी जे पप्पी जे पारू जे ए पारू दादूस. तुझा ना, मी कशाला जाऊ? आमचंही नाही. दादूस म्हणजे काका. अच्छा काका काका. हा. हा काय पाहिजे बाळा? निमच्यांचा आहे का निमच्यांचा? नाही चमच्याने आम्ही चहा पितच नाही. अरे चमचा नाही रे, निमच्यांचा. निमच्यांचा म्हणजे खारी बिस्किट. खारी बिस्किट हा. आहे ना. आहे म्हणजे काय खारी बिस्किट? फ्रेश पाहिजे एकदम. फ्रेश म्हणजे हा. 1 वर्ष जुनी आहे. हे बरणी 1 वर्ष जुनी आहे. बिस्किट फ्रेश आहेत आमच्याकडे. वा वा वा. घे 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 घे. योक हे कोण आहे रे? बिस्किट येतो कोण आहे? बाला क म्हणजे यो गोर बिस्किट. मला खारी पाहिजे बिस्किट. खारी हा देतो ना देतो. असं सांग ना. डोळे बंद कर. जीभ बाहेर कर. जीभ बाहेर. आ. हे घे खा बघू कसं लागते सांग. लागतं त्याचं खारं, पण तरी पण यो खारं नाही रे, यो गोर. हे सांग रे याला खारी बिस्किट कशी असते ती. हे जाऊ दे, चल चायचे. हा चाय चाय. चाय चाय पाहिजे त्याला. चाय दे. बस 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 एवढं दे. हा हे घे चाय घे. मलई मार. इच्छा गावात आवरे जोरान बावजा. अरे तूच बोलला ना मलाही मार म्हणून ना मारलं तुला. मलई दुधाची मलई मार असं बोललो. अच्छा असं दे रे मला इथे इकडं. काय एकेकाची पद्धत असते ना. ठीक आहे. तुझ्या असं योग्य केला तो. अरे तूच बोलला ना मलाही मारण दे म्हणून. अशी अंगावर कधी मला मारली कर रे. इथं थांब, तुला बघून घेतो मी. गेला गेला ड्रेनेज मध्ये गेला. येईल जाऊ दे. सकाळी नळातून बाहेर येईल तेवढंच येते. येईल पटकन. सरडा घाबरू नको मी आहे. अरे काय घाबरू नको आपल्याला हँडल. ए सरडा गाडी गाडी पहिला पारंब्या पण आहे सरड्याला. काका सँडविच आहे का? सरडा बोल ना. काय पाहिजे? सँडविच. दे रे सँडविच दे म्हणून. मला नाही येत. हो? तुझी लायकी तरी आहे का सँडविच खायची? हं? भजी खायची लायकी नाही तुझी. सँडविच मागतो. चल इकडं, पळ. वडील आणि मुलाचं नातं खूप जवळचं असतं, खूप वेगळं असतं. तसंच माझे जे इथले वडील आहेत त्यांचं आणि माझं नातं एक फार वेगळं आहे. अरे देवा. पप्पा मला आशीर्वाद द्या. मला सांग कोण आहेस तू? मी मुलगा आहे तुमचा. अरे हा तू मुलगा आहे बरोबर. आज कोणच आलं नाही घरी आपल्या? हे काय हे बसलेत ना पाहुणे, असं काय कोणालाही काही ओळखू बिळकू नका. नाही. नको नको वैताग होतो. नको. नाही रे, ते थांब. खूप आधीच मला सांगतायत तुमच्या अरे बाबतीत. तेव्हा तेव्हा बोला. यांना ओळखतो मी. कोण कोण मी? अभिषेक बच्चन. अभिषेक बच्चनचे पीए ना तुम्ही? बरोबर आठवलं. काय संबंध? अरे हाय म्हणजे काय साहेब कसे आहेत? साहेब कसे आहेत? साहेब बरेत. कोण साहेब? धर्मेंद्र. आजी आई कसे आहेत? कोण आजी आई? माझी आजी आई कोण? रोहिणीताई. नाही जया बच्चन. काय करतो वेडा आहे. तू? फळांचा व्यापार कसा चाललाय पप्पांचा? छान छान मस्त. छान चाललाय ना? काय हा? फळांचा व्यापार? काय काय ते विचारताय? जाहिरात नाही काय करत? हे नाही का डाळिंब घ्या, हो, पेरू घ्या. बरोबर, बरोबर. आहे ना? हा, करतात मराठी ना. कशी करतात ते? कशी करतात? आणि सगळं फळं ते 6 रुपयालाच विकतात. कसं कसं ते नाही पप्पा? काय? हा, डाळिंब घ्या साला. हा, चिकू घ्या साला. कशी काय म्हणजे? साला 6 रुपयाला विकतात. अहो पप्पा पप्पा फळांची ती जाहिरात करतात ते आपल्या सरकारसाठी. अच्छा अच्छा असं आहे होय. भक्त तुमचं 6 रुपयात साला. असं कसं? ऐश्वर्या डोंबिवलीला राहतात या. वा, वा, वा. वाव. तुमच्याच गावच्या. हा आमच्याच गावच्या म्हणजे काय नंतर येणार आहे त्यांच्या.
भाऊ नको. भाऊ नाही, भाऊ नाही. भाऊ नाही. मी भाऊ जाम नाही, fan भाऊ आहे नाही. तुमचा, जाम. खरं सांगतो मला बोलू द्या. तुझी सिरियल बघतो मी. भाऊ क्योंकि सास भी कभी बहू थी. स्मृती इराणी. लक्ष द्या मग. पहिले अशा होतात, आता जरा वा 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 भाऊ. बाबा, नाही. म्हणजे माझी वाटच लागली असते आता. काय पप्पा का माझं भाग्य आहे, तुमच्या घराला माझे पाय लागले. त्यांना ओळखतो मी. कोण? अरे हे महेश कोठारे. नाही नाही ते जॅकेट घातलंय त्यांच्यासारखं. मुलगा कसा आहे? बरं आहे. आ? कोण मुलगा पप्पा? उपेंद्र लिमये. अरे वा. महेश कोटरेंचा मुलगा उपेंद्र लिमये. बरं. तुम्ही आता जेवणात मीठ वर घेता का? म्हणजे काय? म्हणून ते म्हणतात ना, द्या मीठ, द्या मीठ. झालं पप्पा सगळ्यांना ओळखून. बरं येऊ मी आता, माझी बसायची वेळ झाली. पोथी वाचायला, पोथी वाचायला बसायची वेळ झाली, मी येत नाही. हा? चल चल येत, येत. बापरे. वा वा वा. मग दोघांमध्ये सगळ्यात जास्त शांत कोण आहे? मला आता तरी तेजश्री वाटते. अरे नाही आम्ही इक्वली बोलतो. नवीन लग्न झालंय ना, त्यामुळे सध्या फक्त शांतताच असते. तुमच्याकडे येणार मी हळूहळू. मी स्वतःला आर्ट फिल्म असतात ना, स्लो, शांत, काळो आणि कमर्शियल फिल्म. आणि मग थोड्या वेळाने लक्षात येतं की अरे च्या, काहीच परिणाम होत नाहीये. आणि मी मंगेश दादांना फॉलो करतो. वडील आहेत ते माझे, फॉलो केलंच पाहिजे त्यांना. हा तेजश्री बरोबर आहे. ह्याचं पण असं असतं ना, किती बोल, फक्त हा शांत बसतो. हो म्हणजे साधारण ही म्हणाली तसंच की आपण बोल बोल बोलायचं, पण एका पॉइंटला आपल्याला लक्षात येतं की आपली एनर्जी, आपली ताकद आणि आपले शब्द संपले आणि समोरून काही रिस्पॉन्सच नाहीये. मग चला ओके, आता झालं, मी पण दमले. हा एपिसोड जर खरंच अजून 10 वर्ष पहिल्यांदा झाला असता ना, तर आतापर्यंत 10 वर्षात किती संसार सुखी झाले असते तुम्हाला माहिती? पत्नीमधली एक आवडणारी गोष्ट आणि नावडती गोष्ट, की त्यांनी एखादी बदलावीशी वाटते अशी कुठली गोष्ट आहे? लीना मध्ये नावडती गोष्ट मला विचार करूनही सापडत नाही. वा. तिचं असणं, तिची बडबड सुद्धा मला आवडते. म्हणजे आता कुठली छोटीशी गोष्ट त्यांनी बदलावी बाबा असं वाटतं? माझा राग बहुतेक. नाही, राग आवश्यक आहे, कारण मला माहिती आहे तो राग ज्या इंटेन्सिटीचा आहे, ती इंटेन्सिटी माझ्यापर्यंत जेव्हा पोचते, आज मी खूप बदललेला जो मला स्वतःला जाणवतं, वा ते लीनामुळे मला असं वाटतं. वा वा. की सगळ्याच बाबतीत, म्हणजे व्यवहारीपणा, सगळ्याच बाबतीत जबाबदारीची जाणीव, संसार, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या माझ्या जवळपासही नव्हत्या. त्या लीनामुळे मला त्या म्हणजे एपिसोड पुरतं बोलत नाही मी, हिला खुश करण्यासाठी बोलत नाही, मी खरंच बोलतोय. थोडक्यात काय, लीना भागवत ही आवडती प्रेयसी, आवडती बायको आहे असं मला वाटतं. त्याला हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.